कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं असलं तरी पायाभूत अशा कौशल्यांचा अभ्यासक्रम म्हणजे आमचा फाउंडेशन कोर्स. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातला हा 1 वर्षभराचा कोर्स आमच्या पुणे, मुंबई आणि नाशिक या तिन्ही केंद्रात चालतो. तज्ज्ञांची व्याख्यानं तर होतातच, पण त्याखेरीज वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, चर्चेतून, खेळातून म्हणजेच पार्टिसिपेटरी पद्धतीनं शिकवण्यावर या कोर्समध्ये भर असतो. काही केसेस अशा आढळल्या की ॲप्टिट्यूड आहे, बुद्धिमत्ता आहे, तरी देखील यश मिळत नाही. स्वतःला ओळखून त्यावर आधारित अशी पुढच्या शिक्षणाची आणि करिअरची वाट निवडणं हे विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये शिकवलं जातं. पुढे स्पर्धा परीक्षा द्यायची असली तरी आयुष्याचं हे फाउंडेशन आधी पक्क करून घ्यायला हवं. तरी त्यावेळेला मी खूप हट्ट धरला होता की नाही, मला UPSCचा क्लास 11वी पासूनच करायचा. पण मला समजावण्यात आलं आणि मी फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतली. आज 11 वर्षांनी कळतंय की जो लावला होता तोच क्लास बरोबर होता. या फाउंडेशन कोर्समध्ये शिकवली जाणारी कौशल्य अशी: संवाद कौशल्य, प्रतिभा विकसन, व्यवस्थापन कौशल्य, समस्या निर्मूलन आणि निर्णय घेणं, नेतृत्व कौशल्य, अभ्यास कौशल्य, इंग्रजी संभाषण कौशल्य, मुलाखत कौशल्य, पर्यावरणाचा अभ्यास, वागण्याचे आणि वावरण्याचे शिष्टाचार, असं बरंच काही. जो शाबूत मेंदू घेऊन जन्माला आला असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे. फक्त प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते, हे मी बोललो. धर्माधिकारी सरांचे तास हे विद्यार्थ्यांचं खास आकर्षण असतं. रेग्युलर बॅचवर धर्माधिकारी सर दर आठवड्याला 1 सत्र घेतात आणि वीकेंड बॅचला मात्र त्यांचा हा तास 15 दिवसातून एकदा मिळतो. स्वतःला ओळखून जे क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामधली उत्तमता आणि प्रतिभा, एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ, हा आजचा मुद्दा. दुसऱ्याशी बोलावं कसं, गटचर्चा कशी करावी, वक्तृत्व, वादविवाद, विनोद सांगून दुसऱ्याला हसवता येणं, हे सगळं संवाद कौशल्यात येतं. ती बाई खुल्ली आणि वरकरणी अशिक्षित वाटणाऱ्या त्या बाईनं मला सांगितलं की कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी ऐकायची याचं टायमिंग जमलं तर लाखो रुपये आहेत आमच्या धंद्यात. लेखी संवाद हाही संवाद कौशल्याचाच एक प्रकार. तुम्ही कोणाही प्रतिभावंत लेखकांचं बघा, आयुष्य बघा, चरित्र वाचा, त्यांनी इतके कष्ट केलेले असतात. दरवर्षी विद्यार्थी पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या बरोबरीनं सलग 30-35 ताससुद्धा रस्त्यावर उभं राहून गर्दीचं व्यवस्थापन करतात. हातात आलेला अधिकार कष्टपूर्वक आणि तरीही सौजन्यानं कसा वापरावा हे विद्यार्थी यातून शिकतात. कित्येक व्याख्यानं जे काम करू शकणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी विद्यार्थी स्वतः अनुभव घेऊन त्यातून चटकन शिकतात. योग, प्राणायाम, ध्यान हा या कोर्समधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकच दिवशी तासांची सुरुवात उपासनेने होते आणि शेवट प्रार्थनेने होतो. प्रसिद्ध क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि माजी IPS अधिकारी श्री भीष्मराज बामसर विद्यार्थ्यांना जिंकण्याची साधना शिकवतात. पण त्या चुकांच्या बद्दल आपण इतका विचार करत राहतो की जे जातच नाहीत मनातनं, जे अपयश असतं ते जातच नाही मनातनं. पुणे केंद्रात 2 प्रकारच्या बॅचेस असतात. प्रत्येक दिवशी मुख्यतः संध्याकाळचे 2 तास वर्ग चालतात. रेग्युलर बॅचला आठवड्यात 5 सत्र मिळतात आणि वीकेंड बॅचला आठवड्यात 3च सत्र मिळू शकतात. मुंबई केंद्रात हा कोर्स केवळ शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चालतो. पावसाळ्यात 1 दिवसाचा
आणि उन्हाळ्यात 2 दिवसांचा ट्रेक असतो. वेतन खाऊन काम टाळणे, हा देशाचा द्रोह से. विद्यार्थी पूर्ण विचाराअंती आयुष्यभरासाठी उत्तमता आणि प्रतिभा या मूल्यांचा आणि समाजाभिमुखतेचा संकल्प सोडतात. मी जीवन आनंदाने जगणार आहे. स्वतःचं कर्तव्य मेंदूवरच्या सर्व साखळ्या काढून प्रतिभा फुलवणं हे शिकताही येतं. प्रतिभा कागदांवरही व्यक्त होते आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून सुद्धा. अहो, बेमालूम असं वेषांतर करून तुमच्या जवळच्या मित्रालाही ते ओळखता न येणं ही सुद्धा प्रतिभाच आहे. तुम्ही ती वापरता कशी हे महत्वाचं. व्यवस्थापन कौशल्यासाठी आउटडोअर मॅनेजमेंट प्रोग्रॅम घेतला जातो. निसर्गरम्य ठिकाणी 2 दिवसांचं हे शिबिर घेतलं जातं. यात अनेक खेळ खेळायचे असतात. एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या आहेत. मग आधी काय करू, मग काय करू, कशाला किती वेळ देऊ, माझा दिनक्रम कसा आखू, डायरी कशी ठेवू, हे सगळं म्हणजे व्यवस्थापन कौशल्य. पण खेळ महत्त्वाचा नाही, खेळानंतर होणारी चर्चा जास्त महत्त्वाची असते. त्यातून विद्यार्थी व्यवस्थापन कौशल्य शिकतात. यात रॅपलिंगही घेतलं जातं. मात्र हा आउटडोअर मॅनेजमेंट प्रोग्रॅम केवळ रेग्युलर बॅचलाच मिळू शकतो. वीकेंड बॅचला हा विषय लेक्चर्स पद्धतीने शिकवला जातो. आपली विचाराची पद्धत आधीच्या सगळ्याप्रमाणे अशी एक स्टिरिओटाईप बनून जाते आणि त्यामुळे आपला मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करूनच बघत नाही. चाणक्य मंडल परिवारतर्फे नेहमीच मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याची सगळी कामं विद्यार्थीच करतात. त्यातून त्यांना नेतृत्व गुण, टीमवर्क, इव्हेंट मॅनेजमेंट या सगळ्याचं प्रॅक्टिकल प्रशिक्षण मिळतं. एक मुलगा मोबाईलचा वापर करतोय, किती छान बघा, तो किती बिझी आहे, पण तो मोबाईलचा त्याने फोन घेतलाय, तिकडनं कोण बोलतोय, रॉंग नंबर, मी यमदूत बोलतोय. म्हणजे चालत्या वाहनावर तुम्ही चुकून सुद्धा मोबाईलचा वापर करायचा नाही. चाणक्य मंडल परिवारच्या तज्ज्ञांनी पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांनाही सॉफ्ट स्किल्सचं प्रशिक्षण दिलेलं आहे. अविनाश धर्माधिकारी, पूर्णताई अशा तज्ज्ञांची मदत घेऊन आणि इतर तज्ज्ञांची मदत घेऊन आपण ही योजना राबवली. त्याला प्रचंड उदंड असा प्रतिसाद मिळाला. ज्यांनी आयुष्यात निश्चयपूर्वक भरीव काहीतरी करून दाखवलं अशा अनेक ज्येष्ठ व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगतात. आनंद पण चांगलं एस्टॅब्लिश झालं होतं. त्यानंतर सोमनाथ प्रकल्प, तिथे मोठे मोठे कॅम्प सुरू झाले होते. 67 सालापासून सोमनाथचं बऱ्याच लोकांना माहिती की कॅम्प्स, मोठे मोठे कॅम्प्स झाले होते. हजार लोक त्यावेळेला जायचे. 10 दिवसांची बाळंतीण होते ना, त्यामुळे लोकांना क्यू यायची. लहानसं बाळ आहे, मग ते उरले सुरले देवाला जाणारे लोक मला भाकरी द्यायचे. त्या भाकरी मी गोळा करायची, स्टेशनवर यायची, स्टेशनवरचे भिकारी मी गोळा करायची. आपल्या स्वातंत्र्याच्या सुवर्णोत्सवाचा झेंडा आणि महाराष्ट्राचा भगवा खिशातनं बाहेर काढला आणि शिखरावरती पहिलं पाऊल ठेवलं. 18 मे 1998 दुपारी 12:15. देशप्रश्नांचा अभ्यास आणि त्यावर काम हे या कोर्सचं एक महत्त्वाचं उद्दिष्टच आहे. मग ते वाहतुकीला शिस्त लावण्याचं काम असो, अनाथाश्रमातलं मदतकार्य असो, नाहीतर सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यावर नागपट्टणममध्ये जाऊन केलेलं स्वच्छता कार्य असो, हे माझं कर्तव्य आहे असं विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे. पूर्वी आमच्याकडे येऊन गेलेल्या अनेक मोठ्या व्यक्तींची सत्र व्हिडिओ माध्यमातून दाखवली जातात. ज्या अवताराने आम्हाला काही समजावलं ते आम्ही समजलोच नाही, ही स्थिती आहे. उन्होंने पिक्चरें देखी, डांस किए, मैंने किताब पढ़ी. आज वो किताब पढ़ रहे हैं, मैं डांस कर रही हूँ. ही सगळी परिस्थिती बदलणं हे आपल्या हातात आहे आणि त्याचं काम अविनाश धर्माधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेलं आहे. तर त्यांचे खांदे बळकट करणं हे आपलं काम.
कैसे बताओ मैं तुम्हें, मेरे लिए तुम कौन हो, हे राष्ट्रासाठी जर वाटलं तर फार बरं वाटेल. धन्यवाद. वर्षभराच्या या कोर्सची तिसरी म्हणजे शेवटची टर्म दरवर्षी मे महिन्यात होते. पहिल्या 2 टर्म्समध्ये जे जे शिकलो त्याचा आता वापर करायचा असतो, तोही कष्ट आणि धमाल दोन्ही करत. या टर्ममध्ये ॲरोबिक्स शिकायचं असतं, कराटे शिकायचे असते, विविध कलाकौशल्यांशी परिचय करून घ्यायचा असतो. फिल्म ॲप्रिसिएशन, कवितांचा आस्वाद, संगीताचा आस्वाद, नाटकाचा आस्वाद असे काही विषय या टर्ममध्ये असतात. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मेनू कार्ड झकास काढा, मग वाढा खुशाल, जळका डोसा, कच्चा उत्तप्पा, शिळा वडा, एवढा मेनू कार्ड झकास काढा. पुण्याजवळ खडकवासला धरणाकाठी 4 दिवस तंबूत राहण्याचं पालवी नावाचं शिबिरही असतं. आमच्या 3ही केंद्रांचे विद्यार्थी या शिबिरात एकत्र येतात. या शिबिराची सर्व कामं विद्यार्थीच करतात. इथे त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ओम भस्मावती देवी आणि पट EHER मदर. प्रत्येकच विद्यार्थ्यानं या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असतो. एका अतिशय महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष होते. ती समिती कोणती? ओके, दीक्षित अनफॉर्च्युनेटली चुकीचं आहे. बरोबर उत्तर सावंत आयोग. नहीं समझे है वो हमें तो क्या जाता है, ला 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 ला, हारी बाजी को जीतना हमें आता है. 2000 साली हाच कोर्स केला होता आमच्या विशाल सोळंकीनं. त्यानंतर त्यानं UPSCचाही कोर्स केला. 2005 साली तो IASला सबंध भारतात 8वा आला. आता आसाममध्ये कार्यरत आहे. त्यामुळे मला आत्ताच सांगतो की इदम न मम, हे यश माझं माहिती आहे, मी ईश्वराला अर्पण करतो. आणि त्या खालोखाल खरं सांगायचं तर हे यश मी चाणक्य मंडलला, धर्माधिकारी सरांना अर्पण करतो.